सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर आजचा रंग आहे राखाडी। आज आहे शनिवार, तर मी ही राखाडी रंगाची साडी वेअर केलेली आहे। तर आज ब्लॉगला उशीरच केलेला आहे। आता खूप दिवसांनी म्हणजे जवळपास 3-4 दिवसानंतर ब्लॉग टाकत आहे, कारण जरा मुलांची तब्येत वगैरे खराब आहे, त्याच्यामुळे जमत नाही रेग्युलर ब्लॉग टाकायला। तर चला आज आता सुरुवात केलेली आहे। आता जवळपास 4 वाजलेले आहेत। मिस्टर आलेले आहेत घरी, त्यांना ज्यूस बनवून देते आणि त्यानंतर आपण जाणार आहोत डीमार्टला किंवा जरा बाहेर जाऊन भाजी वगैरे आणायची आहे आणि थोडंफार जरा मंदिरातही जायचं होतं, देवीचं दर्शनही करून यावं म्हटलं। आता लवकर आलेले आहेत तर प्रत्येक वेळेस यांना वेळ भेटत नाही, तर त्यामुळे आहेत घरी, तर म्हटलं पटकन जाऊन येऊया आता लगेच। तर चला मग आता पहिल्यांदा ज्यूस बनवते। तर चला पहा, मी तुमच्यासोबत शेअर करते मी कसा ज्यूस बनवते ते। तर इथे आज मी मोसंबी ज्यूस बनवणार होते। तर मोसंबी ज्यूससाठी मी मोसंबी काल आणलेले अर्धा किलो मोसंबी आणलेल्या, कारण लागेल तसेच आणते, खराब होण्याची शक्यता असते आणि ताजे ताजे फ्रूट्स खायलाही बरे वाटतात। कारण जर आपण जास्त आधीच आणून ठेवले तर त्यांच्यामध्ये एक चिवटपणा तयार होतो त्या सालीमध्ये, तर म्हणून म्हटलं फ्रेश भेटलेले तर फ्रेश घेऊन यायच्या रोजच्या रोज। तर आता इथे मी अर्धा किलो आणलेली, पण त्यातले 2च संत्र्यांचा मी ज्यूस केला, 2च मोसंबीचा ज्यूस केला आणि 2 मोसंबी तशीच ठेवले स्वराजला संध्याकाळी ज्यूस करून देण्यासाठी। आता इथे तेही कामावरून आलेले, त्यामुळे थकलेले जरा, तर म्हटलं जरा एनर्जीसाठी ज्यूस करावा। तर आता इथे ज्यूस करण्यासाठी साली काढून घेतलेले आहेत मी मोसंबीच्या। हिंदवीचं चाललेलं एरझऱ्या घालायचं, नुसते मध्ये मध्ये तिचं चालू असतं प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी तसंच। तर आता इथे सर्व साली काढून घेतल्या, त्याच्यामध्ये त्याचबरोबर साखर आणि थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आणि ज्यूस मिक्सरला फिरवून घेतला। तर तुम्ही पाहू शकता एकदम विकतचा जसा ज्यूस लागतो आपला तसाच सेम ज्यूस लागतो हा पण। तर मी असाच ज्यूस बनवते मुलांना घरी जरी पाहिजे असेल तरी, कारण बाहेरचं कसं ते भांडं साफ केलेलं असतं की नाही काय माहिती नाही, त्यामुळे मी शक्यतो मुलांना जेवढं होईल तेवढं घरातलं देणंच बेटर करते। कारण कसं मुलं बाहेरच्या खाण्याने जास्त आजारी पडतात त्याच्यामुळे, आणि ग्लास वगैरे स्वच्छ नसतात तर त्यासाठी। तर आता इथे मी ज्यूस सगळं गाळून वगैरे घेतलं, माझ्याकडे ज्यूस स्टेनर आहे त्याने, आणि त्यांना आता ज्यूस देणार आहे। तर आता हे पाहू शकता मस्त छान ज्यूस झालेला आहे, पाहू शकता तुम्ही आता ग्लासमध्ये। कन्सिस्टन्सी पण खूप छान आलेली, म्हणजे जास्त पातळही नाही झाला आणि जास्त असा घट्टही नाही झाला। तर हे पहा तर यावर यांची प्रतिक्रिया पण आपण ऐकूया। यांनाही ज्यूस फार आवडला, मी यांना पहिल्यांदाच दिला होता, मुलांना देते वरच्यावर करून, पण यांच्यासाठी पहिल्यांदाच बनवलेला। आपण पिलो तसंच झालंय का सेम? तसंच आहे ना? इथे हाताने सांगते छान झालंय म्हणून। तुम्हाला आवडला? स्वराजला तर रेग्युलर आणि एकीकडे आता हिंदवीचं पाहू शकता काय चाललेलं आहे, हे बघा पेन्सिल सगळ्या काढून ठेवलेल्या तिने स्वराजच्या वरती। तिला असंच काही ना काहीतरी ती स्वराचा कप्पा काढते आणि खेळत बसते काही वस्तू घेऊन, तिचं म्हणजे काही नियमच नसतो, सगळं नुसतं उलटा पालट करते कप्प्यांची। आणि तिचा मात्र तिला म्हणजे एवढी सेल्फिश आहे ना, तिला समजतं। तिला कोपऱ्यातला एक कप्पा दिलेला आहे, त्या कप्प्याला मात्र कोणाला हात लावून देत नाही ना, साधी त्याच्यामध्ये पिशवीसुद्धा ठेवून देत नाही। तर तसेच मी ते लगे हात म्हटलं भांडी पण घासून घ्यावीत बाहेर जायचे तर, कारण आल्यानंतर घासणं होत नाही पटकन, आणि तसंच कसं ज्यूस हा गोड असल्यामुळे त्याच्यावर माशा चिलट बसण्याची शक्यता असते, म्हणून लगेच भांडी घेतली घासून। हिंदवीचं पहा काय चाललंय, कुठे जायचंय, कुठे पप्पांना उठव, पप्पांना उठवचं हिंदवी, पप्पांना उठव। हिंदवी पप्पांना उठव। ए हिंदवी, हिंदवी पप्पांना उठव, जा आधी पप्पांना उठव। ते पण उठले पटकन
आणि मी म्हटलं आता जाण्यापूर्वी आधी दिवा व वात बघून जावावी, कारण काजळी पकडलेली. तर इथे पाहू शकता मला जमते कधीतरी तशी काजळी काढायला वरच्यावर आणि पटकन वात वरती घ्यायला. पण तरीही मी त्यासाठी म्हणजे सेफ्टीसाठी, कारण आपल्याला माहीत नसतं कधी म्हणजे क्वचित काय झालं आपल्याकडून वात खाली वगैरे घसरली वगैरे तर दिवा विझू शकतो. अखंड दिवा होता हा, म्हणून मी त्यासाठी आधी दुसरा दिवा लावून घेतलेला होता ऑलरेडी आणि नंतर त्या दिव्याची वातीची काजळी काढली आणि दिवा परत असं व्यवस्थित केला, जेवढी वात हवी तेवढीच. आता हिंदेवीने इथे चावी वगैरे घेतली आणि चला म्हणे बाहेर. आणि आम्हालाही जायचंच होतं. ॲक्च्युली प्लॅनिंग केलेलं डीमार्टमध्ये जायचं, तिचे डायपर संपलेले होते म्हणून. आणि जरा काही वस्तू म्हटलं बघाव्यात काय काय आलेले आहेत आता दिवाळीनिमित्त नवीन. तर त्यासाठी इथे दारामध्ये पाहिलं असेल तुम्ही हळदीचं लेपन राहिलेलं आहे आणि जी रांगोळी होती ती झाडूवाली म्हणजे झाडू मारण्यासाठी आलेल्या ताईंकडून ती रांगोळी विस्कटली गेली, म्हणून ती मी काढून टाकलेली. फक्त हळदीचं लेपन होतं ते व्यवस्थित राहिलेलं मस्त असं. पण त्या हळदीच्या लेपनाने नुसती उंबऱ्याला खूप अशी शोभा देते. तर आता इथे आम्ही चाललो होतो मार्केटमध्ये. तर आधी म्हटलं आपण स्वामींच्या मठात जाऊया, पण स्वामींच्या मठात जाण्याच्या ऐवजी आम्ही आता भलतीकडेच गेलो. समजेल तुम्हाला दुसरीकडे आम्ही कुठे गेलो होते पुढे व्हिडिओमध्ये. तर म्हणजे असं असतं आपण कधी काही गोष्टी ठरवतो आणि इथे पण बघा दांड्यासाठी किती छान असे. मी काय म्हणते याच रस्त्याने कुठेतरी विठ्ठल रुक्माईचं मंदिर झालेलं आहे ना हो. अंडा बटाटा हा हे बघा हे जाय इथे परमिशन आहे का, केलंय चालू. विठ्ठल रुक्मिणी मंदिर मस्त मंदिर आहे, मला लय आवडलं, छान आहे. पण बंद आहे वाटतं आता, कधी चालू करणार आहे काय माहिती. तर हे जे मंदिर आहे ना ते मंदिर म्हणजे ना खूप छान मंदिर आहे. हे मंदिर जेव्हापासून बांधायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही येता जाता बघतोय. स्वामींच्या मठाचा तो रस्ता आहे. पण तिथे काय झालं, तिथे गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आता दुपारची वेळ आहे, उघडलं असेल की नाही माहिती नाही, कारण आतमध्ये जाऊन ह्यांना दर्शन घ्यायचं होतं त्याच्यामुळे. तर म्हटले चला आपण इथे दुसरं एक मंदिर आहे म्हणजे तिरुपती बालाजींचं. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. तर तिथला व्ह्यू पाहू शकता, एकदम म्हणजे असं शांत वातावरणात असं हे मंदिर आहे आणि खूप छान आहे, कारण इथे 2-3 धर्माचे मंदिरं बाजूबाजूलाच आहेत. आता हे जे आपल्याला पहिल्यांदा दिसते ते ख्रिश्चन धर्मियांची चर्च, त्याच्यानंतर स्वामीनारायण मंदिर आहे. हे पाहू शकता, हे जे आहे ते स्वामीनारायण मंदिर आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूला आणखीन एक जे मंदिर आहे ते ब्रह्मस्थान म्हणून असं मंदिर काहीतरी आहे ते, हां ब्रह्मस्थान मंदिर. तर ते एक मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला जरा थोडंसं पुढे गेल्यानंतर तिरुपती बालाजींचं म्हणजे प्रति बालाजी मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. मी पहिल्यांदा अशी पूर्ण आतमध्ये वगैरे गेलेली, बाहेरून वगैरे बघितलेलं आम्ही, पण पार्किंगमध्ये पार्क केली आणि तिथे चप्पल वगैरे काढण्यासाठी मस्त असं प्रशस्त वेगळी अशी जागा आहे, जेणेकरून मंदिरात म्हणजे कुठल्याही प्रकारचे खराब वगैरे नको व्हायला, कचरा वगैरे नको व्हायला म्हणून. ते इथे आम्ही चप्पल वगैरे स्टँडला काढल्या आणि हे पाहू शकता तुम्हाला मी मंदिराचा कळस दाखवते. मंदिर खूप छान आहे, अगदी जसं तिथे आहे तसंच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण खूप छान आहे मंदिर. पण तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी थोडंसं पुढे जाताना त्यांनी शूट करताना पाहिलं, तिथेच त्यांनी मला सांगितलं की मोबाईल अलाउड नाही आहे. तर मग मी मोबाईल ठेवून दिला आणि मग आम्ही पूर्ण मंदिरामध्ये म्हणजे असंच फिरलो. पण खूप छान आणि प्रसन्न वाटलं मंदिरामध्ये, खूप प्रसन्न असं मंदिर आहे. आणि बालाजींची मूर्ती म्हणजे सेम आपले जे पांडुरंग आहेत व पंढरपूरचे सेम तशीच प्रतिकृती आहे एकदम. आणि तुम्हाला इथे मी दाखवू शकले नाही पण खूप छान वाटलं. हे पहा हिंदवीचं कसं चाललेलं, नुसती पळत होती, जिकडे तिकडे पळायचं चाललेलं तिचं, कारण मोकळं वातावरण दिसलं ना तिला वाटतं मी किती पळू आणि किती नको. आणि तिथून आम्ही म्हणजे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी येत होतो पाम बीच रोडने. तर पाम बीच रोडला हे एक छान असं म्हणजे गार्डन झालेलं आहे, ते मी पहिल्यांदाच पाहिलं. तर हे बोलले की आपण जाऊन नुसतं बघून येऊया, नुसतं फक्त एक राऊंड मारून. पण तेवढा वेळ नसल्याने आम्ही काही जास्त पुढे गेलो नाही. पण हे जे समोर दिसते एवढ्याच वातावरणात पण इतकं प्रशस्त आणि छान म्हणजे वाटत होतं ना, खूप छान आहे हे पण गार्डन. मी नेक्स्ट टाईम ज्यावेळेस जाईल त्याचा पूर्ण व्ह्यू दाखवेन तुम्हाला मी. पण हेही मला खूप आवडलं.
तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसाठी सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.